मॉर्निंग एव्हरीबडी. सुप्रभात. यश परके या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश विषयाची तासिका पाहत आहोत. चला, यश परके या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड नसतील तर रोज तासिकेचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक येतात. त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होण्यासाठी 7588545360 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा, जॉईन करा म्हणून. तिसरी चौथी असा वर्ग टाका, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करून घेतलं जातं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. दररोज तासिकेची लिंक त्या ठिकाणी येते, तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो. नवोदयवाला हे ॲप आलेलं आहे. या ॲपमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकेचा कोर्स आहे. ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी नवोदयवाला ॲप नसेल सर्वांनीच नवोदयवाला ॲप डाउनलोड करा. त्याच्यावरती हळूहळू तासिका आणि प्रश्नपत्रिका संच येणार आहेत. चला, या ठिकाणी आपण तिसरी चौथी MTS BTS या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची तासिका पाहत आहोत. तर पहा, या ठिकाणी आता आपण या ठिकाणी वोकॅब्युलरी या घटकावर आधारित रायटिंग रिलेटेड वर्ड्स, फॅमिलियर वर्ड्स, कोरोलेटिंग अँड वर्ड्स विथ पिक्चर, यानंतर नेमिंग थिंग्स, ऑब्जेक्ट, थिंग्स अँड पिक्चर्स, अशा प्रकारच्या हे जे घटक आहेत या घटकावर आपण या ठिकाणी क्वेश्चन पाहणार आहोत. मॉडेल क्वेश्चन एक्सरसाइज या ठिकाणी आपण पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न आपला आजचा, चूज द करेक्ट वर्ड. चूज द करेक्ट वर्ड. योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. खाली हे छोटंसं सेंटेन्स दिलेलं आहे. युअर फादर्स, फादर इज युअर, म्हणजे आपल्या वडिलांचे वडील कोण? आपल्या वडिलांचे वडील कोण? तर मग पर्यायामध्ये पहा, अँकल होतात का? अँकल, बिग अँकल, ग्रँडफादर की फादर? युअर फादर इज युअर ग्रँडफादर. पर्याय क्रमांक 3. छान, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे कमेंटमध्ये. चला, खूप छान. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर येईल. आपल्या वडिलांचे वडील कोण? ग्रँडफादर म्हणजेच आजोबा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पहा. Complete the following words related to school by adding one more words those given below. या ठिकाणी पहा, खाली दिलेल्या शब्दापैकी एका आणखी शब्दाची भर घालून शाळेशी संबंधित शब्द पूर्ण करा, असा प्रश्न आहे. शाळेशी संबंधित या ठिकाणी वर्ड्स दिलेले आहेत, पहा. स्कूल, टीचर, स्टुडंट, चार्ट, बुक, नोटबुक आणि चेअर हे शाळेमध्ये सर्व थिंग्स म्हणजे वस्तू असतात. शाळेतील रिलेटेड जे आहेत ते वर्ड्स आहेत या ठिकाणी. तर मग पर्यायामध्ये पाहू आपण. पर्याय क्रमांक 1 मधील नर्स, पेशंट, पाऊल आणि ब्लॅकबोर्ड. मग पहा, या ठिकाणी मग नर्स, पेशंट, पाऊल हे या ठिकाणी शाळेमध्ये या वस्तू राहत नाहीत. तर मग ब्लॅकबोर्ड म्हणजेच फळा. आता आजकाल डिजिटल बोर्ड सुद्धा आलेले आहेत काही ठिकाणी. ब्लॅकबोर्ड या ठिकाणी स्कूलमध्ये असतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आणखी एक शब्द आपण या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी. तर
तर मग ब्लॅकबोर्ड हा पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आपला पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. असे प्रश्न जर तुमच्या कानावरून गेले तर तुम्हाला परीक्षेमध्ये खूप सोपं जाणार आहे. तरी तुम्ही दररोज तासिका करत चला. पुढचा प्रश्न आपला. विच ऑफ द फॉलोइंग व्हेकल ट्रॅव्हल्स into the water. मग आता पाण्यामध्ये जो ट्रॅव्हलिंग करणारं व्हेकल्स म्हणजे वाहन आहे खालीलपैकी कोणता, असा प्रश्न विचारलेला आहे. तर मग पहा, जीप पाण्यामध्ये चलते का, समुद्रामध्ये चलते का, नाही. शिप म्हणजे जहाज. एरोप्लेन हवेमध्ये उडतो. रॉकेटसुद्धा हवेत उडतो आकाशामध्ये. तर शिप जे रोडवर चालणारं काय आहे, जीप. हवेत एरोप्लेन आणि रॉकेट हवेत चालतो वर आकाशामध्ये. आणि शिप जे आहे into the water म्हणजेच पाण्यात जे चालणार ट्रॅव्हलिंग करणारं व्हेकल्स आहे हे शिप आहे. शिप म्हणजेच जहाज. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला. Choose the thing is not used in school. Choose the thing. Thing म्हणजे एक वस्तू निवडा. Is not used in school. Is not म्हणजे स्कूलशी संबंधित नसलेली जी वस्तू आहे त्या ठिकाणी आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. मग रुलर पर्याय क्रमांक 1 आहे. रुलर पर्याय क्रमांक 2 बुक आहे. पेन्सिल आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 जे आहे ॲक्स आहे. मग स्कूल या शाळेशी रिलेटेड नसलेला वापरात नसलेला वर्ड्स या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. रुलर म्हणजे पट्टी, बुक म्हणजे पुस्तक आणि पेन्सिलचा वापर आपण स्कूलमध्ये यूज करतो या 3 गोष्टींचा. तर मग ॲक्स म्हणजे कुऱ्हाड. हे या ठिकाणी आपण फार्ममध्ये म्हणजे शेतामध्ये वापर करतो, म्हणून या ठिकाणी ॲक्स इज नॉट इन अ स्कूल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. Find the thing which is not used in the classroom. Find the thing which is not used in the classroom मध्ये आपण कोणत्या वस्तूचा वापर करत नाहीये. तर मग सांगा बरं, कुणाला याचं उत्तर येईल बरं. खाली पर्याय पण दिलेले आहेत. डस्टर, मिक्सर, टूथब्रश आणि टेबल असे पर्याय आहेत. मग आपण कोणकोणत्या वस्तूचा यूज करत नाही या ठिकाणी क्लासरूममध्ये. डस्टर लागतं आपल्याला. मिक्सर लागतं का, मिक्सर घरी लागतं. टूथब्रश पण आपण ब्रश सकाळी करतो तेव्हा लागतं. टेबल क्लासरूममध्ये लागतो. मग इज नॉट यूज्ड इन द क्लासरूम म्हणजे क्लासरूममध्ये न लागणाऱ्या वस्तूंचे नाव या ठिकाणी शोधायचं आहे. तर मग कोणकोणते आहेत रे. मिक्सर आणि टूथब्रश जे आहे इज नॉट यूज्ड इन द क्लासरूम. आपण या ठिकाणी याचा वापर करत नाही. तर मग पर्याय क्रमांक काय येतील, बी अँड सी. पर्याय क्रमांक बी अँड सी कोणत्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे बी अँड डी, हे येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये ए अँड डी हे दिलेलं आहे, मग ही पण येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये काय आहे, ए अँड बी म्हणते. पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा बी अँड सी. मग बी अँड सी हे 2 पर्याय येणार आहेत. मग यूज आपण मिक्सरचा आणि टूथब्रशचा करत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे बी अँड सी हे ऑप्शन नंबर येतात.
म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. चला, छान विद्यार्थी अभ्यास करत आहेत, उत्तर देत आहेत. चला, छान दररोज तासिका करत चला. तुम्हाला या प्रश्नांचा खूप सारा अभ्यास झाल्यानंतर अशाच प्रकारचे डिक्टो प्रश्न परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतात. चूज द इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड्स. या ठिकाणी काय खाली जे दिलेले आहेत वर्ड्स दिलेले आहेत त्याची इनकरेक्ट नसलेली स्पेलिंग आपणाला अयोग्य स्पेलिंग निवडायची आहे. BALLUN ह्या शब्दाचा BALLON आला असतं तर बलून झालं असतं, मग हे इनकरेक्ट आहे. CHEIR असते का चेअरची स्पेलिंग? CHAIR चेअर हे पण इनकरेक्ट आहे. BASKET बास्केट म्हणजे बकेट हे बरोबर आहे पहा. POTATO पोटॅटो म्हणजे बटाटा हे पण करेक्ट आहे. C आणि D जे आहे करेक्ट आहे आणि A आणि B जे आहे ते इनकरेक्ट आहेत. मग इनकरेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. चला, A आणि B ऑप्शन कोणत्या ह्याच्यामध्ये आहे? मग पर्याय क्रमांक 1 मध्ये A आणि C म्हणते. पर्याय क्रमांक 2 मध्ये ओनली B आणि D. B आणि D येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा A आणि B. A आणि B पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. बलून आणि चेअर ही जी आहे ती स्पेलिंग चुकीचे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे इनकरेक्ट स्पेलिंग असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पहा. चला, 7वा प्रश्न पहा आपला. हे चित्र दिलेलं आहे. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स नेम. चित्र पहा आणि याचे नाव पर्यायातून शोधा. काइट, अम्ब्रेला, अंपायर आणि जग असे 4 पर्याय दिलेले आहेत. मग काय येईल या प्रश्नाचं उत्तर? कशाचं चित्र आहे हे? पिक्चर कशाचं आहे? काइटचं आहे का? नाही आहे. अम्ब्रेला, अंपायर म्हणजे मनुष्य असतो, अंपायर मनुष्य असलं तरच त्या ठिकाणी अंपायर. जग पण नाही आहे हे, तर मग हे आहे अम्ब्रेला. आपण अम्ब्रेलाचा वापर केव्हा करतो? रेन सीझनमध्ये करतो, पावसाळ्यामध्ये. पर्याय क्रमांक 2 जे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे अम्ब्रेला. सी द पिक्चर अँड फाइंड इट्स नेम. या चित्राचं नाव काय आहे? अम्ब्रेला. पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. शेवटपर्यंत तासिका करत चला. महत्त्वाचा विषय घटक आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यावर आधारितच प्रश्न या ठिकाणी घेतले जात आहेत. पुढचा प्रश्न पहा. सिलेक्ट द वर्ड दॅट इज रिलेटेड विथ पार्ट ऑफ बॉडी. पार्ट्स आपल्या शरीराच्या अवयवाशी रिलेटेड असलेला वर्ड्स या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, निवडायचं आहे. तर मग हँड आहे. ए हँड, फ्रूट्स, रूट्स आणि इयर्स. पहा या ठिकाणी हँड, फ्रूट्स, रूट्स म्हणजे मुळा, इयर्स म्हणजे कान आणि फ्रूट्स म्हणजे फळे, हँड म्हणजे हात. आपल्या बॉडीशी पार्ट ऑफ बॉडी रिलेटेड कोणकोणते आहेत? मग हँड आणि इयर्स. जे आपले कान जे आहेत आणि हँड्स जे आहेत हे 2 आपल्या बॉडीशी रिलेटेड वर्ड्स आहेत, शरीराच्या अवयवाशी. मग कोणकोणते पर्याय येतील? ए अँड डी येतील. मग पहा या ठिकाणी ऑप्शन पाहू आपण. ए अँड डी कोणता ऑप्शन आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये ओनली बी अँड सी आर करेक्ट. पर्याय क्रमांक 2 मध्ये पहा ओनली ए अँड सी करेक्ट नाही येणार. ओनली पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा ओनली बी अँड डी आर करेक्ट नाही येणार. ओनली ए अँड डी आर करेक्ट. पर्याय क्रमांक 4 जे आहे या ठिकाणी याचं उत्तर येईल. आपल्या बॉडीशी पार्ट ऑफ बॉडी जे आहे आपल्या शरीराशी रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत? हँड अँड इयर्स. या खाली दिलेल्या पर्यायातील जे 2 वर्ड्स आहेत.
पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. Which of the given word is an action word? या ठिकाणी पहा, खाली जो वर्ड्स दिलेले आहेत ॲक्शन वर्ड, कृती करणारा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. मग जोकर, हे जोकरच आहे. राईट, ॲक्शन वर्ड म्हणजे कृती करणारे. कशाची आपण कृती करत आहोत? राईट म्हणजे लिहिणे, लिहिण्याची क्रिया कृती. जंप म्हणजे उडी मारणे. आणि हॅप्पी म्हणजे आनंदी, हे कृती नाही आहे. आनंदी हे एक भाववाचक शब्द आहे. जोकर हे एक नाम आहे. तर पहा या ठिकाणी कोणकोणते येतील मग? राईट अँड जंप. जंप म्हणजे उडी मारण्याची क्रिया ॲक्शन करत आहे या ठिकाणी. राईट म्हणजे लिहिण्याची क्रिया. बी अँड सी ऑप्शन येतील याचं उत्तर. तर मग पहा पर्यायात पहा, ओनली डी येणार आहे का? नाही. ओनली बी अँड डी करेक्ट नाही. ओनली ए अँड डी आर करेक्ट नाही येणार. ओनली बी अँड सी आर करेक्ट. ओनली बी अँड सी आर करेक्ट. हे रायटिंग अँड जंप करण्याची ॲक्शन करत आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. फिल द प्रॉपर वर्ड इन द ब्लँक. आता खाली हे वर्ड्स वाक्य दिलेलं आहे, छोटं सेंटेन्स दिलेलं आहे. या ठिकाणी प्रॉपर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. प्रॉपर वर्ड्स या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. वी हिअर विथ अवर HEAR हिअर म्हणजे ऐकणे. वी हिअर विथ अवर, आपण कशाने ऐकतो? वी हिअर विथ अवर आईज, नोज, माउथ की इयर्स. आपल्या कानाने आपण ऐकतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पहा. Which of the following vehicle travels on the road? खाली दिलेले जे हे आहेत पर्याय, कोणता जो वर्ड्स आहे, पर्याय जो आहे वर्ड रोडवर चालणारा आहे. जो वाहन आहे तो रोडवर चालणाऱ्या वाहनांचं नाव या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बस, एरोप्लेन, शिप आणि जीप. मग एरोप्लेन हे हवेमध्ये चालतं, शिप वाटर म्हणजे जहाजामध्ये चालतो, आणि बस आणि जीप जे आहे ऑन द रोड, ट्रॅव्हल्स ऑन द रोड. हे ट्रॅव्हल्स कुठं करतात? रोडवरती करतात. म्हणून या ठिकाणी ए अँड डी जे ऑप्शन आहे या ठिकाणी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. मग पहा, ओनली डी येणार आहे का? ओनली बी अँड सी येणार नाही आहे. एरोप्लॅन आणि शिप हे येणार नाही आहेत. ओनली बी अँड डी हे पण नाही येणार. ओनली ए अँड डी, ए अँड डी, बस आणि जीप. या ठिकाणी हे बस आणि जीप जे आहे ट्रॅव्हल्स कुठं करतात? ऑन द रोड, रोडवरती ट्रॅव्हल्स करणाऱ्या वाहनांचं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायचं होतं. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे पहा. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा आपला. विच ऑफ द फॉलोइंग फ्रूट्स इज शुअर. म्हणजे खाली दिलेल्या फ्रूट्सची चव या ठिकाणी आंबट असलेल्या फ्रूट्सची चव आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे, किंवा कोणते फ्रूट आहेत. टॅमरिंड, लेमॉन, बनाना आणि ॲपल असे फ्रूट्सची नावं आहेत.
टॅमरिंड म्हणजे माहिती आहे का? चिंच. टॅमरिंड कशी मग चवीला कशी असते? आंबट. लेमन आंबट असतो. बनाना गोड असतो. ॲपल गोड असतो. मग कोणता येईल रे? टॅमरिंड अँड लेमन जे आहे ते स्वर म्हणजेच आंबट चव असलेली आपल्याला या ठिकाणी फ्रूट्स ओळखायचे आहेत. कोणते आहेत ते? मग टॅमरिंड अँड लेमन. पर्याय पहा या ठिकाणी ओनली बी अँड ए अँड बी हे पर्याय येतील. मग कोणत्या पर्याय आहेत? पर्यायामध्ये आहेत ते शोधू आपण. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे बी. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे ओनली ए अँड बी. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पहा, ओनली ए अँड बी, टॅमरिंड अँड लेमन. पर्याय क्रमांक 3 आणि 4 जे आहेत हे येणार नाही आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, नवोदयवाला हे ॲप ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं नसेल त्यांनी डाउनलोड करा. व या ॲपवरती बऱ्याच तासिका व प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी आलेल्या आहेत, तर तुम्ही बाय नाव करून घेऊ शकता. चला, नवोदयवाला ॲपवरती हळूहळू त्याच्यावरती अभ्यासक्रम पूर्ण वर्गाचा येणार आहे. तरी तुम्ही ॲप डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जातं. ॲपवरती तासिकेचं सुद्धा नोटिफिकेशन येत असतं बरं का. चला या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूयात पुढील तासिकेमध्ये. बाय.